354597. अरविंद पतंगे, अग्निमंदिर, स्वारबाबानगर, सातपूर, नाशिक 7. त्या ठिकाणी आपण येऊ शकतो. आमच्या लालपणे करण्यासाठी गोष्ट आहे. संत जनाबाई स्वतः लावलेल्या गोऱ्या गाईच्या शेणाच्या त्या चोरीला गेल्या. म्हणजे चोरीला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं माझ्या गोऱ्या आणून द्या, कुठे द्या. मग लोकांनी त्याला विचारलं आता तुमच्या गोऱ्या ओळखायच्या घटना पुढे चोरीत पडलेल्या असेल तर तुमच्याकडून कशा घटना. त्यांनी त्याला उत्तर दिलं आहे एक गोरी कानाला लावा आणि ज्या गोरीने तुम्हाला विठ्ठल 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 असा आवाज ऐकू येईल ती माझी गोरी. आता हे खरोखर गाईच्या शेणामध्ये ही शक्ती आहे. हे सगळं असं पकडून ठेवायचा सर आपण सांगितलं. काही जे भारतातच राहायला आलेले आहेत हे सर्वत्र गेल्या 2-3 महिन्यात त्यांनी भारतातल्या अनेक स्टेट्समध्ये जाऊन 4 आकड्यात म्हणजे 1000 अग्निहोत्र सुरू झालेले आहेत. ते दुसऱ्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्यांचं स्वतःचं होमा पार्क ऑस्ट्रेलियात आहे होतं. पण नंतर आपण त्यांना सांगितलं तुम्ही आता भारतात येऊन राहा आणि इथल्या लोकांच्याच सगळं जा आणि सगळे बायकांची एक ऑर्गनायझेशन निर्माण करा. या अनबाई आहेत. आता या अमळनेर पारोळा रस्ता जिल्हा जळगाव तिथे एक तपोवन म्हणून आहे. तिथे हे आणि तिथे राहतात तिथे हे आपल्याला भारतातली पहिलीच जागा आपल्याला माहिती आहे की जिथे काही सेकंदाला म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी वेळात वेदमंत्र आणि आहुती आहे. असं आता 4 वर्ष होते, 3.5 वर्ष होऊन गेले. आता 4 वर्ष होते त्याच्यात. त्यांनी वातावरणावर काय परिणाम होतो जर पाहायचं असेल परदेशातून लोक येतात भेटण्या घालता यांना तेव्हा जर म्हणतात तिथे आपण जो आलो या शेतावर आहेत त्यांच्या तर एक प्रकारच्या कॅप्सूलमध्ये आपण कुठल्या तरी शिरलो आहे असं वाटतं. म्हणजे एखादी फिलिंग कॅप्सूल असावे असं तरी त्याचं वर्णन केलं जातं. असं म्हणजे त्या गेल्या काही महिन्यात असं भाषांतर कोण करेल. Dear friends from Nasik, I'm from Austria. I teach Agnihotra all over India. या हसीलकारांनी या ऑस्ट्रियामधून आलेले आहेत आणि त्या अग्निहोत्राचा प्रचार वसंतरावजी परांजपेबरोबर देश विदेशात त्यांच्याबरोबर करत असतात. In the last few months, we have been to Gujarat, to Uttaranchal, to Chennai, and wherever we went, there was big demand for the knowledge of Agnihotra and for healing. आता त्यांनी अग्निहोत्राचा प्रचार जो आहे तो भारतभर करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी ते मद्रासला गेलेले आहेत. अण्णा युनिव्हर्सिटीत त्यांनी बरंचसं रिसर्च केलेलं आहे त्यांच्याबरोबर आणि आता त्या देवरूपमध्ये सगळीकडे जाऊन आपल्या इथे नाशिकमध्ये आलेले आहेत. I want to mention just a few. We have received recently Gujarat, where people have started doing Agnihotra in 2 schools, and great healings have taken place also in mentally children. विस्मयकारी असे ते रिझल्ट्स तिला ते मिळालेले आहेत आणि ती निरोगी झाली आहे. हे नुकतंच त्यांना अनुभवास तिथे राजकोटमध्ये आलेलं आहे. One report came from Jamnagar where a child which eyesight was damaged and the tongue had some problem. Also that child was mentally retarded and it is improving day by day. जामनगरमध्ये ज्या मुलीवरती त्यांना अनुभव आलेला आहे की त्या मुलीची दृष्टी ही पूर्णतः गेलेली होती. तिला अतिशय अंधुक असं दिसत होतं आणि जी जीभ पण अशी बरीच अशी लांब आलेली होती. आणि जेव्हा त्यांनी अग्निहोत्राचं डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि तिथे त्या शाळेमध्ये जेव्हा त्यांनी अग्निहोत्राचे प्रयोग केले
कामगिरीमध्ये अतिशय विस्मयकारक अशी सुधारणा आढळून आलेली. Similar reports we have got from Chennai, where in a home for mentally retarded children, Agnihotra is practiced daily. मद्रासमध्ये पण मुख्यमंत्री जे काय संस्था आहे तिथे त्यांनी तो प्रयोग केलेला आहे आणि तिथले त्याचे प्रयोग जे आहेत ते अतिशय यशस्वी झाले आहेत आणि त्याचा बराचसा चांगला उपयोग तिथल्या लोकांसाठी मुकबधीर मुलांसाठी होत आहे. मेंटली मुकबधीर आणि मतिमंद मुलांवरती त्याचा अतिशय उपयोग असा चांगला उपयोग त्या अग्निहोत्राचा होत आहे. That only shows us how important a healed atmosphere is. Many mentally diseases, they come only because we live in such a polluted atmosphere, and many of these cases can be healed. वातावरणाचा जो काही परिणाम आहे हा मनावरती किती होतो आणि जर वातावरण खराब असेल आणि वातावरणामध्ये जर आपण जर काम केलं तर त्याचा मनावरती किती चांगला परिणाम होतो आणि जेव्हा मनावरती परिणाम होतो तो शरीरावरती परिणाम होतो आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला दिसू लागतात. Wonderful results we have also seen in the healing of plants in agriculture. I tell you only some places where we have been recently. There are many more cases now. For example, we have been in Ratnagiri. There mangoes are very sick. You all know that the famous Alfonso mangoes come from there. And since we have been there last week, already 5 more farmers requested resonance points for Agnihotra healing. नुकताच त्यांनी कोकणामध्ये प्रचार दौरा केला होता अग्निहोत्राचा आणि हापूस आंबे याच्यावरती अतिशय उपयोगी असा अग्निहोत्र त्यांना अनुभवास आलेला आहे आणि अतिशय उत्तम प्रतीचे आंबे हे या रत्नागिरीमध्ये आता सध्या तयार होत आहेत आणि होमा शेती म्हणजे होमा यज्ञ शेती जी काय आहे त्याचा उत्तम असा अनुभव तिथल्या लोकांना येत आहे. In Bangalore, in Art of Living Ashram, also miraculous healing has taken place on coconut palms, where one agricultural officer has told the people that he could not imagine that those plants could be healed. नुकतंच बंगळूरमध्ये जेव्हा ते गेले होते तेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंगचं जे काय मेन तिथले जे चीफ आहेत त्यांना नारळाची शेती ते करतात आणि त्या नारळाच्या शेतीवरती सुद्धा अतिशय उपयोग त्या अग्निहोत्राचा झालेला आहे आणि त्याच्यावरती जी कीड पडत होती ती पूर्णतः नाहीशी झालेली आहे. Actually, in the beginning, that agricultural officer requested to cut the plants because he could not see a solution for them to get healed. But after the practice of Agnihotra has started, those plants are healed now. त्यांना पहिल्यांदा जेव्हा किडीचा प्रॉब्लेम आला नारळाच्या शेती करताना तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की ही सगळी जी झाडं जी आहेत ती आपण कापून टाकावी आणि नवीन झाडं लावावी. पण त्यांनी जेव्हा अग्निहोत्राचा त्याच्यावरती उपयोग केला त्यावेळेस ती सगळी कीड गेल्यामुळे त्यांना कुठलीही झाडं कापावी लागली. Same results we have from Himachal Pradesh, where one farmer has taken up homer farming. His rice crop is healthy, the neighbor's crop is not healthy. Then his turmeric was without disease, the neighbors have diseases. He could control the mango hoppers, the neighbors could not. हिमाचल प्रदेशामध्ये सुद्धा बरेचसे जे काही रोग आहेत ते वातावरणामुळे पूर्णतः पसरलेले होते त्याच्यावरती सुद्धा ते प्रयोग करत आहेत आणि हिमाचल प्रदेशामध्ये सुद्धा त्यांना अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. I could tell you many more such stories, but what can be seen clearly now is that we have to do something about the polluted conditions, and we cannot wait any longer. Either we do it today and we have a good tomorrow, or then if we don't do it today, then we have to see where we are tomorrow. अतिशय त्याने थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे की आजच अग्निहोत्राची सुरुवात करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांना तर अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय उत्तम असे अनुभव आलेले आहेत. पण जोपर्यंत माणूस स्वतः करत नाही आणि जोपर्यंत स्वतःचे अनुभव सिद्ध होत नाही स्वतःचे अनुभव स्वतःला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कुठल्याही ज्ञानाचा असा उपयोग होत नाही. तर प्रत्येकाला त्यांची विनंती आहे की प्रत्येकाने अग्निहोत्राची सुरुवात करावी आणि त्यांचं एक चॅलेंज त्यांनी दिलेलं आहे. सकाळी जेव्हा त्यांनी ते मखमलाबाद नगरमध्ये शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलं की तुम्हाला जर 15 दिवसामध्ये जर त्याचा कुठलाही फरक आला नाही
तर आम्ही पुन्हा कधी इथे येणार नाही, तुम्ही अग्निहोत्र अजिबात करू नका. तरी त्यांनी त्यांची विनंती केलेली आहे पुन्हा एकदा की आजच अग्निहोत्राची सुरुवात करणं आवश्यक आहे, गरज आहे, देशालाही गरज आहे, वातावरणालाही गरज आहे. So I request you, please start Agnihotra today. Protect yourself and your family from all this terrible pollution, and I think more is yet to come. Thank you. मला वाटतं सगळ्यांपर्यंत पूर्ण मेसेज त्यांनी सांगितलेला आहे. अशा प्रकारचे तांदूळ आहेत अक्षदा, त्याला आपण पॉलिश केलेले नाही, अनपॉलिश ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारे तांदूळ असावे. 5 बोटाच्या चिमटीवरती तांदूळ घ्यायचे असतात, त्याला 2-3 थेंब गाईचं तूप लावायचं असतं. तांदूळ हे गाईच्या तुपाने माखायचे असतात आणि बरोबर सूर्यास्ताच्या वेळेला सूर्यास्ताचा जो मंत्र आहे अग्नये स्वाहा अग्नये इदं नमः स्वाहा म्हटल्यानंतर दुसरा मंत्र आहे प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. ज्या सूर्याचा म्हणजे वागण्याचं इतक्या छान रीतीने समजावलं गेलं अग्निहोत्र. पहिली गोष्ट म्हणजे या सर्वांचे आभार मानायला पाहिजे, तुम्हा सर्वांचे आभार मानायला पाहिजे. त्याच्या या 2-3 गोष्टी जरा क्लिअर करायला हव्या. कारण आपल्यापैकी बरेचसे मला साधक दिसतात, ओळखीचे चेहरे आहेत, साधनेच्या मार्गावर चालणारे, अध्यात्माच्या मार्गावर चालणारे आहेत. तुमच्या मनामध्ये हा प्रश्न उमटतो, कारण काही जण मला हा पर्सनली प्रश्न विचारतात. सगळे मला कदाचित सभेत विचारत नाही आहे की अध्यात्म असताना हे कशाला. अध्यात्मामध्ये ताकद आहे, परंतु सर्व जग अध्यात्मिक नाही आहे. कुठेतरी हेही समजायला पाहिजे की आपण धर्मांच्या अशा अंधश्रद्धांपासून दूर जायला पाहिजे. खरं आहे, कर्मकांडांपासून दूर राहायला पाहिजे, तेही खरं आहे. परंतु विज्ञानाच्या जवळ जाताना तिचा अर्थ असा नाही की नव्या अंध अश्रद्धा तयार करायला. विज्ञानावर सुद्धा श्रद्धा तर हवीच की. गमतीची गोष्ट हे सगळं म्हणजे अध्यात्म आणि आपलं अग्निहोत्र त्याविषयी काही लोकांच्या मनाचा संशय होतो. यांचा काय संबंध आहे, कशासाठी आपण रेखी साधक आहोत, इतर बाकी साधना करतो, नाही का करायचं. कारण आपण सगळे सैनिक आहोत शांतीचे. या सगळ्यांचा संबंध जाण्याच्या आधी हे 2-3 प्रश्न स्वतःला विचारायचे. हे सगळं प्रदूषण, ही सगळी अशुद्धी, ही सगळी अनुचितता कोणी केली? कोणी केली? ही सगळं मानवानेच केली. कुठल्या मानवाने केली? सगळ्यांनी नाही केली. तुम्ही आणि मी नाही करा. हे सगळं माहीत असून सुद्धा विज्ञान आज चुकीच्या मार्गाने का गेलं? आपणच केलेलं आहे सगळं, आपणच निस्तरायचं. मग आपणच का केलं? दगड कोण फेकतो? ज्याच्याजवळ दगड आहे. ज्याच्याजवळ दगड नाही तो दगड नाही फेकणार. फुलं कोण फेकतो? ज्याच्याजवळ फुलं आहेत. साधकाच्या हातात फुलं आहेत का? कारण फुलं बाळगण्याची, दगड बाळगण्याची ही प्रेरणा कुठून येते? आंतरिक प्रेरणा. आंतरिक जर शुद्धी असेल तर ही शुद्धी बाहेर जाईल. आंतरिक जर अशुद्धी असेल तर ही अशुद्धी बाहेर जाईल. भगवान बुद्ध त्यांच्यासमोर एक माणूस आला, बराचसा प्रतियश माणूस, खूप काही केलं होतं, म्हणजे समाजाच्या दृष्टीने सक्सेसफुल, यशस्वी, आणि स्वतः थोडासा अहंकारी. त्याला म्हटलं आपण समाजासाठी काहीतरी करूया. भगवान बुद्धांच्या समोर आला, हात जोडून त्यांना म्हणाला, भगवान आजपासून मी विश्वकल्याण करण्याचं ठरवलंय, तुमचा आशीर्वाद हवा. आणि बुद्धांनी आशीर्वाद दिला नाही, नुसते बघत राहिले त्याच्याकडे. आणि बुद्धांच्या बरोबर त्यांचा एक शिष्य, आवडता शिष्य आनंद होता. आनंदाला जरा नवल वाटलं की हा माणूस चांगल्या कामासाठी आशीर्वाद मागतो आणि भगवान तर काही बोलत नाही. म्हणून त्यांनी भगवानला सांगितलं, बुद्धांना सांगितलं की भगवान त्याला आशीर्वाद द्या की त्याचा चांगल्या कामासाठी होतात. भगवानने पुन्हा एकदा त्याच्याकडे वरपासून खातपर्यंत पाहिलं आणि एकच सांगितलं की विश्वकल्याण करायचंय ना, नाही एक काम कर, घरातून बाहेर पडू नकोस. त्या माणसाला नवल वाटलं. त्यांनी विचारलं का? तर म्हणाला, तू एवढं अस्वस्थतेनं, अशांतीनं, अहंकारानं मारलेलं आहेस की बाहेर गेलास तू तर तेच वाटशील. अहंकारच वाढशील, अस्वस्थता वाढशील, अशांती वाढशील, प्रदूषण वाढशील, कारण ते तुझ्यात आहेत. आता इथे जर मला तुम्ही कोणी फुटाणे किंवा पेढे आणून दिले आणि सांगितलं वाटा सगळ्यांना, मी काय वाटणार? जे आहे ते वाटणार ना. बर्फी तर नाही वाटू शकत, चणेदाणे तर नाही वाटू शकत, फुटाणेच वाटेल. जसं तुझ्याकडे जे आहे तेच तू वाटशील. पहिलं तू स्वतः आंतरिक शांत हो. ही आध्यात्मिक सैनिकाची एक भूमिका आहे. तुम्ही सगळे आध्यात्मिक सैनिक आहात. तुम्ही शांत आहात. आता शांतीचा हा संदेश घेऊन बाहेर जायचं. अग्निहोत्र शांतीचं शस्त्र आहे. कारण लढाई करायचं, किती नाही म्हटलं तरी प्रदूषणाविरुद्ध लढाई,
भगवंताने कृष्णाने अर्जुनाला सांगितली लढाई आहेच, चांगल्या आणि वाईटातली लढाई प्रत्येक युगांपासून चाललेली आहे. आज या लढाईची सुरुवात आहे पुन्हा. अग्निहोत्र शस्त्र आहे. तुमचं शांत मन हे सिद्ध मन, योग्याचं मन आहे. अतिशय शांतीनं ही लढाई, शांतीनं अशांतीवर विजय मिळवायचा म्हणजे आपली शांती हवी. म्हणून अध्यात्म हा अध्यात्म आणि अग्निहोत्राचा समान. असं म्हटलं जातं साधनेची 3 अंग असतात, योग, तंत्र आणि सांख्य. योग म्हणजे पहिले युक्त व्हा, परमेश्वराशी युक्त व्हा, मग तंत्रला ताब्यात घ्या आणि हे केल्यानंतर सांख्याच्या दिशेने चला, मोक्षाच्या दिशेने चला, अद्वैताच्या दिशेने चला, शांतीच्या दिशेने चला, अमृताकडे चला, वेदनांपासून अवेदनांकडे जायचं. आज हे संपूर्ण वेदना ज्या आपण पाहतोय, तुमच्यापैकी बरेचसे हिलर्स आहेत, तुम्ही बघताय कशा कशा प्रकारचे रोग येते ज्याला कुठल्याही प्रकारचा आज निदान होत नाही. मी स्वतः आता गुरुजींनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पेरूच्या वगैरे, मी तर भारतातल्याच गोष्टी सांगतो. मध्ये अमेरिकेत जाऊन तिथं काही डॉक्टरांशी बोलल्यानंतर गोष्टी लक्षात आल्या की आज दुर्दैवानं तुम्ही स्वतः बघा, भारतामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टींचं निदान आज होत नाही आहे. तुमच्याकडे MRI आहे, तुमच्याकडे आयसोटोप्स आपलं काही सोनोग्राफी आहे, अल्ट्रासाऊंड आहे, तुमच्याकडे एंडोस्कोपी आहे. स्वतःच्या अनुभवावरून गेल्या 6 महिन्यामध्ये मी सांगतोय की इतके जे साधे बघतोय, इतके रोगी बघतोय, आज कुठलंही निदान होत नाही. आणि ह्याला कदाचित कारण ही रेडिओ ॲक्टिव्हिटी असू शकते, कारण ही सगळी रेडिएशन टेक्निकच आहे. अमेरिकेमध्ये एका डॉक्टरच्या ग्रुपने मला सांगितलं, सर भयानक परिस्थिती एवढी आहे की 50% नवे ड्रग्स काम करत नाही. जे क्लिनिकल ट्रायलमध्ये काम करत होते 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, आज ड्रग्स लागू नाही पडत. आणि त्यांना भीती अशी आहे की कदाचित पुढच्या वर्षापर्यंत बाकीचे 50% ड्रग काम करणार नाही. कुठं जायचं आपण? हे प्रश्न कुठेतरी स्वतःला विचारायचा. हा क्रायसिस सुरू आहे आणि जसं गुरुदेवाने सांगितलं त्याप्रमाणे, परंतु ही वेदनाची शेवट सुद्धा आहे. कुठेतरी हा ट्रान्झिशन पिरियड आहे, कुठेतरी सुनामी लाटा सुरू झालेली आहे, परंतु हे कुठेतरी चेंज आहे, परिवर्तन आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे. तर त्याला आपण सिद्ध व्हायला हवं. पुन्हा एकदा सगळ्यांचे आवाहन मानतो, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे आवाहन मानतो, पुन्हा एकदा सगळ्यांना एक आवाहन करतो की अग्निहोत्र सुरू करा. मी स्वतः सांगतो, स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. अतिशय सुंदर अनुभव आहे, अनुभव घेऊन बघायचा. कारण शास्त्र तर तेच सांगतो, शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे काय, पहिला अनुभव घ्यायचा आणि मग श्रद्धा यायला. पहिली श्रद्धा तर अंधश्रद्धा ठरू शकते. दुसरं कोणतरी सांगतो म्हणून करू नका, स्वतः ठरायचं का. गिव्ह युअर सेल्फ अ ट्राय, स्वतःला एक चान्स द्या. 15 दिवस करा आणि मग तुम्हाला खूप करावंसं वाटेल, खूप आनंद होईल. घरामध्ये एक चांगला प्रकारचं वातावरण राहील, मनामध्ये शुद्धी राहील, शांती राहील, वातावरणामध्ये शांती राहील. कारण शेवटी स्वस्थता आतून पाहिजे. जसं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की ते ऊर्ध्व मूलं मध्ये शाख, माणसाची मुलं बाहेर आहे, वातावरणात आहे. वातावरण पुजलं तर मुळं पुजतील, मुळं पुजली तर शाखा पुजली, शाखा पुजली झाड राहू शकणार नाही माणसाचं. वनस्पतींचं वेगळं आहे, त्यांची मुळं जमिनीमध्ये आहे, त्यांच्या शाखा आधार. आपलं उलट आहे, म्हणून ते पुढे जसं आपल्या गुरुदेवाने सांगितलं, ते ऑक्सिजन तयार करतात, आपण घेतो, आपण कार्बन डायऑक्साईड टाकतो, ते घेतात. हे कुठेतरी पुरवठाच नष्ट झाली, कुठेतरी पुरवठा पुन्हा आणण्यासाठी, वातावरणामध्ये संतुलन आणण्यासाठी हे करणं आवश्यक आहे. एवढंच बोलतो. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की अग्निहोत्र करा. अग्निहोत्राच्या औषधांचं पण कदाचित समजलं असतं, सांगितलं असतं, बरं झालं असतं. कारण फार सुंदर औषध आहे ती, करून पाहिजे स्वतः, आणि अतिशय चांगल्या रीतीनं त्यांचा गुण येतोय. कधी आपल्याला वेळ मिळाला की मला वाटतं पतंगे साहेबांकडे कॉन्टॅक्ट करा किंवा पुन्हा एकदा आपण भेटून औषधं कशी बनवायची, काय करायचं. आता 6 वाजता आपलं मला वाटतं कुठे आहे ते ॲड्रेस आहे, प्रत्यक्ष आपण करून बघणार आहोत सूर्यास्ताच्या वेळेला. आणि त्याच्या आधी एक छोटंसं आणखी सांगायचं आहे, आणखी एकच विनंती की कोणाला काही प्रश्न आहेत, आता जे काही येतं की 2 तासामध्ये आपण बोलतो त्याविषयी काही निरसन होण्यासारखा प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटतील तर मी गुरुदेवांना पर्सनली रिक्वेस्ट करेन की या शंकांचं थोडंसं निरसन होईल 5 मिनिटासाठी. म्हणजे काही शंका घेऊन मनात जाऊ नका, निशंक मनाने जा, करून बघा. आणि मग जर काही शंका असतील, आपण एक असं मेकॅनिझम सेट करतो आहोत की तिथे तुम्हाला पूर्ण खरी सत्य माहिती लक्षात येऊ शकते. हॅलो, नमस्कार. आता बाळमंदिरे सभागृह असा काय बदल होतो आणि त्याला शासनाचा काय आधार आहे, सायंटिफिक बेस आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती की याच्यावर काय परिणाम होतो मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्याचं डॉक्युमेंटेशन अवेलेबल आहे
हजारो एकरावरचं तिथे. आता एक गोष्ट अशी आहे की ज्याला आज सायंटिफिक एक्सपेरिमेंट आपण म्हणतो त्याच्यात त्या कल्पनेतच काही उणीव आहेत. फॉर एक्झाम्पल आज जे पाश्चिमात्य जगामध्ये त्याला शास्त्रीय प्रयोग असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये फिनॉमिनॉलॉजी ही धरली जात नाही. याचा अर्थ असा की आज समजा हे आपल्याला आता माहिती आहे की कुठल्याही अत्यंत विकृत झालेल्या परिस्थितीमध्ये जिथे संबंध भूमी खराब झालेली आहे, ओसाड झाले आहे, अशा ठिकाणी वाटेल जो जे एकदम काही इतका बदल होऊ शकून जसे की स्वर्ण फुले फुलली म्हणतात असा तऱ्हेचा बदल झालेला अनेक ठिकाणी पाहिला आहे. उद्या समजा असं जर सांगितलं की पृथ्वीच्या पाठीवरती जेवढे संबंध वनस्पतीमध्ये बोलायचं झालं तर किंवा शेतीपुरतं बोलायचं झालं तर जितक्या जागा आहेत त्या सगळ्या ठिकाणी जगातलं सगळं जे ज्ञान आहे ते वापरून प्रयोग केलं काहीही होत नाही. त्यानंतर समजा कोणी सांगितलं आम्ही अग्निहोत्राने शेती करतो जगातल्या प्रत्येक स्क्वेअर मीटर भूमीवरती जरी हे तुम्ही दाखवून दिलं तरी आजच्या युरोपियन यांच्या ज्यांना शास्त्रीय एक्सपेरिमेंट म्हणतात त्याचं ते बसत नाही. जगातल्या प्रत्येक स्क्वेअर मीटर भूमी जरी दिली तरी हे शास्त्रीय होत नाही. त्याचा कारण जोपर्यंत याची तुम्ही कारण परंपरा सांगू शकत नाही हे कसं होतं आणि काय होतं तोपर्यंत हे आजच्या याच्यात मानलं जात नाही. आता कोण मानतात केलं त्याची आम्हाला परवा नाही किंवा आपण त्या मार्गाला नाही आता इथे. परंतु संबंध जगात जरी तुम्ही भूमी अशी सुधारली तरी ते शास्त्रीय शब्दात बसू शकत नाही. आता ते केव्हाच बसू शकेल. आता असं आहे की जो आता अलोपॅथीमध्ये वाढलेला आहे त्याला तुम्ही आता हे वाद कफपित्त अशी भाषा बोलायला लागला किंवा नाडीची भाषा बोलायला लागला तर काही त्याला जग चक्कर सिस्टीम काय आहे याचा काही दुर्मिळ होणार नाही ना पहिल्यांदा. तर ते पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही त्या ह्याच्यात बोललं मला मी हे सूक्ष्म ऊर्जाशास्त्र काय आहे त्याचे कसे परिणाम होतात तर मग मात्र त्या शास्त्रात तुम्ही येऊ शकता आणि अशा पद्धतीने करा असंच आपण सोव्हिएट सायंटिस्टना अनेक वर्षापूर्वी सांगितलं. असा आहे आणि फार मोठं तरी काम केलेलं आहे. फक्त आमच्या आता डॉक्युमेंटेशन नाही या कम्युनिस्ट सिस्टीममुळे ते सगळं होतं सिक्रेट असायचं. त्यावेळेला त्यांनी असं 2 गोष्टी त्यांना आढळून आल्या. पहिल्या त्यांनी सांगितलं की केमिस्ट्रीचा हा विषय नव्हे, केमिस्ट्री फार क्रूड आहे त्याच्यातून काही मिळणार नाही. क्वांटम फिजिक्सचा मार्ग आधारून तुम्ही जर ह्याचं हे केलं परीक्षण केलं सायंटिफिक एक्सपेरिमेंटेशन तर तुम्हाला ह्याच्यात सोन्याची खाण आढळेल या अथर्ववेदातल्या नॉलेजमध्ये. त्या मार्गामध्ये जायला लागेल. आता सुरुवातीला काही क्रूड मेथड्स वापरल्या म्हणजे बाबा आम्हाला काहीतरी कुठे एखादं असं पाय ठेवायला जागा असायचं काय सुरुवात करतो मग म्हटलं असं आहे का अशी सुरुवात करा. हे जे गाईचं तूप आहे त्याला जुन्या भाषेत आज्य म्हणतात. आज्य म्हणजे फक्त गाईचं तूप आहे त्याला म्हणतात. आणि आज्यचं वर्णन असं केलं जातं जुन्या शास्त्राप्रमाणे हे अद्वितीय आहे म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर याच्यासारखं दुसरी वस्तू नाही. अद्वितीय कसं काय आहे फक्त त्या मार्गात लागल्यानंतर त्याच्यात त्यांना काहीतरी मिळालं. तिथून मग पुढे ज्या वेळेला या क्वांटम फिजिक्सच्या शास्त्रातून पाहायला लागले तेव्हा त्यांच्यापुढे एक प्रॉब्लेम येत गेले की शेवटी जे असा निष्कर्षाला आले की तुम्ही सायंटिफिक एक्सपेरिमेंट घ्यायला उत्तर आहे. ते असं म्हणतात की अग्नी म्हणजे काय याचं आत्ता आमच्या शास्त्राप्रमाणे आम्हाला एवढं आत्ता माहिती आहे की अग्नी पेटवला की नंतर तुम्हाला तिथे काय मिळणार CO मिळणार CO2 मिळणार H2O मिळणार. शेवटी एका बाजूला अल्ट्राव्हायोलेट दुसऱ्या बाजूला इन्फ्रारेड अशी ही रेंज आहे. पण ज्या सगळे एनर्जीबद्दल आम्ही बोलतो आता की हा जो स्पेक्ट्रम आहे इन्फ्रारेड अल्ट्राव्हायोलेट ह्याच्या पलीकडे आहे म्हणजे आज ज्ञात असलेल्या ज्ञान आहे ते त्याच्या पलीकडचं सूक्ष्म. शेवटी त्या तऱ्हेने ते ज्यावेळेस जायला लागले तेव्हा सांगितलं हे आत्ता आम्हाला कळून चुकलं आहे की हे एवढंच आमचं ज्ञान हे अपुरं आहे. कुठेतरी रेडिएशनल इफेक्ट या अग्निहोत्राच्या ह्याच्यात होतो. रेडिएशन इफेक्ट कुठेतरी होते. मग ते शोधन केले अग्निहोत्राचं कसं आहे आणि शेवटी ते इथपर्यंत आले. आज जगात जे क्वांटम थिअरी सांगितले जाते
त्याच्यातच उणीव आहे आत्ता. त्याच्यात तो निराळाचा एक निष्कर्ष त्याला निघाला, म्हणजे आमचं करायचं आमचं व्हायला पाहिजे, आमचं होणार नाही. तर सगळे उलट करून पाहिलं सगळं इथे सगळ्यात बरोबर. एकदा तर अशी वेळ आली होती त्या स्ट्रॉंग कम्युनिस्ट टाइम्समध्ये, त्यांनी सांगितलं की आम्हाला एक स्पेशल प्रयोग करून पाहिजे आहे आणि जो प्रयोग करण्याकरता या अग्निहोत्र भस्माचा पाहिजे आहे. तर ते त्या प्रकारचा ग्लास फक्त जर्मनीत त्यावेळेची वेस्ट जर्मनी जुन्या काळातली त्या वेस्ट जर्मनीमध्ये असा एक ग्लास मिळतो, तो आपण आणू. आणि आम्ही युरोपमधल्या एका कपलला त्यांनी शिकवलं. हे आल्यानंतर एक तपासणी करायला आणि म्हणजे आम्हाला इंडियात करायचं, तुम्ही आता त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे आम्ही करतो तर तिथे म्हणले तिथलंच भस्म पाहिजे प्रयोगाकरता. आणि त्याच्यावर त्यांनी कंडिशन्स काय घातल्या की ते वरती हे कव्हर कसं करायचं, म्हणजे त्यांना शिक्षण दिलं होतं. अति स्पेशल ग्लास, सगळ्यांनी आंघोळ करून शुभ्र वस्त्र नेसलं पाहिजे. हे आता कम्युनिस्ट सायंटिस्ट सांगतात. तुम्ही कल्पना करा, कुठलीही मासिक पाळी केली स्त्री जवळ असता कामा नाही. त्याच्यामध्ये इफेक्ट्स माहिती आहे सगळ्या ह्याच्यातले काय होतात ते का नको ते. तर सगळ्यात जास्त मासिक पाळी स्त्रियांनी जाऊ नये म्हणजे खरंच म्हणजे बायबल आहे. सगळ्यात हिंदूंच्या कुठल्याही पुस्तकात काय सांगितलेलं नाही आहे काय ह्याच्याबद्दल. बायबलचं फार अतिशय कडक आहे. आणि तसंच या मोहम्मद पैगंबर साहेबांनी फार मोठ्या याला सांगितलेलं आहे. कारण त्याच्यावरती काय हे होतात या हिलिंगचे परिणाम. आणि जसं एक ते म्हणजे धरती माता अशा स्वरूपात हे मातृ स्वरूपातून एक विशिष्ट कार्य होत असतं त्यावेळेला हिलिंगचं, ते आपण त्याला विरोध करतो असं हे असतं. तर आता त्यावेळेला हे सगळे नियम पाळून त्याला मी काही अशा लोकांमध्ये बसून ते सगळं केलं, बसणं त्याच्या केलं. तर त्याच्यातून त्यांनी हे ठरवलं की आमची अगदीच ती क्वांटम थिअरी आम्ही शिकवतो त्यात फारच मोठ्या चुका आहेत पाहिजे. हे याच्यात पुढे उलटे सुलटे पण असं व्हायला नको अशा इथून ते निघाले. त्याच्यानंतर सोव्हिएट आर्मी रिसर्चशी संबंधित असलेले काही स्पेशलिस्ट एकात त्यांनी हा विषय हाताळायला सुरुवात केली. त्यातले एक जिओपॅथोजेनिक झोन्सचे तज्ज्ञ एक जण, हे सुद्धा काय आहे नंतर कसं झालं, आम्ही यांच्याबरोबर काम करतो म्हटल्याबरोबर ते काही अमेरिकेला कळलं आहे, अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांना कळलं आहे. मग हे कोण आहे काय बनलेलं आपण तुझं आपण जाणून घेण्याकरता ते याच्या मागे लागले. आणि त्यांना जी काय थोडीफार माहिती मिळाली ती त्यांनी न्यूयॉर्कला पब्लिश केली. हे पुस्तकात आहे त्याने पब्लिश केलेले आहे. तर त्याला आश्चर्य धक्का बसला आहे. एक त्याने काय पहिलं एक स्टेटमेंट अशा टॉप सायंटिस्ट आहेत की आम्हाला म्हणजे इतकंच त्याने असं सांगू शकतो की पृथ्वीच्या पाठीवरती अशी काही विशिष्ट बिंदू घेऊन त्या ठिकाणी हा अग्निहोत्र बिंदू जर केला तर त्यांचा उत्तर त्याला सांगतो. तर निश्चितपणे ह्या सृष्टीच्या एनर्जी चक्रावरती परिणाम होतो. आणि त्याला त्यांनी रेफरन्स दिला की डॉक्टर रुडॉल्फ स्टायनर म्हणजे ज्यांच्या नावाने बायोडायनामिक पद्धती शेतीची सेंद्रिय शेतीची पद्धती आज रोग झालेली आहे ते, आणि डॉक्टर रायकेनबाग हे जर्मनीतले प्रसिद्ध सायंटिस्ट मागच्या शतकातले. परंतु त्यांचा आहे काय ते शिकलं त्याच्यावर विश्वास नव्हता. ते निराळच बोलायचे. जसं तुम्हाला रिपोर्ट माहिती असेल, एक बर्बांग पोटॅटो नावाची एक बटाट्याची जात आहे. ती शोधून काढली म्हणजे एक लुथर बर्बांग अमेरिकन, त्याला नोबेल प्राईज मिळालं बॉटनीमध्ये. या बॉटनीमध्ये नोबेल प्राईज मिळाल्यानंतर मग ते स्टेटमेंट करायला लागले. ते म्हणले मी माझ्या याच्या माझं जे काय बाग आहे तिथे त्या वनस्पतीबरोबर मी नाच करतो, वनस्पतीवर मी प्रेम करतो, वनस्पतीबरोबर गाणं गातो. आता हे नोबेल प्राईज विनर बॉटनीच बोलतो म्हणून त्याला विचार केला. दुसरं पण बोलायचा वेळच काढला असेल. ह्या सूक्ष्म एनर्जीज काय आहे त्याचाच आधी अभ्यास व्हायला पाहिजे त्यावेळेला त्या टाईपचं. पण हे कोणी सांगितलं आहे की तुम्ही फिनॉमिना धरू नका म्हणून. हा यातला एक उत्तराचा
विचारलं की म्हणजे जगात सगळे अशी परिस्थिती आहे आणि तुमच्याकडेच नाही आहे, कसं काय शक्य आहे? सगळ्या जगभर असे प्रश्न झाले त्याचे त्यांनी ते काही पब्लिश केलेलं नव्हतं. त्यांनी प्रायव्हेटली सांगितलं आहे, त्या ऑफिशियल उत्तर प्रायव्हेटली आपल्याला सांगितलं आहे की मधमाशी टिकवण्याचं मधमाशी जगवण्याचं आमचं शेवटचं हत्यार संपलेलं आहे. आता ठीक आहे, प्रयोग करत बसायचं, फळावर तो भाग आहे आणि अमेरिकेत होतं. आज तर परवा रिसेंटली कोलंबिया नावाचा देश आहे, तिथे जंगलातून जो मध निर्माण होतो त्याचा फार मोठा पर्सेंटेज हे त्याला ते केमिकल्स मिळाले आहेत. जंगलात घ्यायचं ना, भिन्न घालची याच्यामध्ये जिथे काही कुठले कारखाने नाहीत, मोटर नाहीत, त्या ठिकाणी भारताला नुकताच आता मध एक्सपोर्ट करतात, त्याला अनुभव आला की आता परत यायला लागला. द्राक्षवाल्यांचा तर हा अनुभव आलेलाच आहे, तो आता वाढत जाईल. म्हणजे प्रकारे 1 मार्चपासून युरोपियन युनियन आणखी त्यांनी स्ट्रिक्ट नियम केलेला आहे. कापूस आंबेवाल्यांचं संपलं जावे म्हणून म्हणतात. 100 वर्षाच्या कड्या जुन्या 48च्या काळापासूनच्या त्यावेळेला आता हापूसची टेस्ट नाही गेली, हे गेले तेव्हा ताबडतोब 1 वर्षात हापूस सुधारू शकाल तुम्ही. आम्ही इतका त्या चमत्कार पाहिलेला आहे. ज्या ठिकाणी 4-4 वर्षात एकदाही ते पीक येत नव्हतं आंब्याचं, आता सांगून तुम्ही म्हणाल तर तुम्ही आता काहीतरी इतका वेळ जरा काहीतरी लॉजिकल बोललात. आता मग असं बोलावं तर तुम्हाला मग त्या लेरोड्याचं किंवा ठाण्याच्या हॉस्पिटलमध्येच पाठवावं लागेल. म्हणजे परंतु हे एवढं डायरेक्ट करून सुद्धा मी तुम्हाला सांगतो, आम्ही चमत्कार म्हणतात ते पाहिलेलं आहे. आंब्याला वर्षातून 2-2 लांबवा. ज्या ठिकाणी 4 वर्षात काही झालेलं नाही त्या ठिकाणी हे असं ही काय निसर्ग काय करतोय तर दुसरं एक साधं उदाहरण देतो. आणि पुढाचं पूर्वकर्म कसं बलवंत जर असलं तर काय घडू शकतं तेच आहे. त्या कोलंबिया नावाचा एक देश आहे, गरीब देश. तर तिथल्या एका मोठ्या डोंगरा ह्याच्या तिथे खाली तिथे एक अगदी गरीब कुटुंब, म्हणजे एका खोलीत नवरा बायको आणि मुलं एका खोलीत राहणार म्हणजे, आणि लहानशी थोडीशी बाग. त्यांचे 3-4 आंब्याची झाडं होती. 4-5 वर्षात काहीही उत्पन्न नाही त्या आंब्याला, आणि असंच सगळं पडीक झालेलं आहे, एकदम गरीब. तर त्यांच्या त्या देशाची राजधानी बोगोटा. तर त्या बोगोटाला जायचं या बाईने तिथे म्हणजे जरूर परदेशात गेला इतकं कधी न लागलं असायचं. पण कर्म बलवंत जर असलं तर काय घडू शकत आहे. या बाई काही काढता राजधानीत गेल्या. तिथे राजधानीत गेल्यानंतर संध्याकाळी रस्त्यावरून चालत असताना संध्याकाळी झाली, अग्निहोत्राची वेळ झाली होती. तर तिथे त्यांना रस्त्यावरती त्यांना अग्निहोत्र पाहिले. रस्त्यावरती लोक अग्निहोत्र करत होते तिथे त्यावेळेस हे झाल्यावर होतो, टाईम झाल्यावर रस्त्यावर एक क्युरिओसिटी ते पाहायला गेले. या बाई या अशिक्षित होत्या. या तिथे पाहायला गेल्यावर त्यांना एकदम काहीतरी प्रकाश पडला डोक्यात, आणि ते म्हणले आता मला शिकलंच पाहिजे म्हणून. तो जो कोणी होता या गरीब बाई त्यांनी म्हणलं तुला कुंड बक्षीस देतो, की घेऊन जा, तू कसं करत तेच शिकवलं. नंतर ती बाई परत घरात आली. आल्यानंतर 3-4 महिन्यात ती झाडं पुन्हा उठून आंब्याची तयार झालेली आहे. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे ते तो जो पर्वताचा डोंगराचा मुलगा आहे तर तिथून साधारणतः एक जुनी ज्याला इंडियन म्हणतो ना आपण, इंडियन म्हणजे अमेरिकन इंडियन, त्यांची एक जमात कोवी नावाची जमात आहे. त्या तिथे जायला 4 दिवस चालत जायला लागतात, आणि नंतर त्या तिथे ते लोक आहेत राहणारे इथे. तर त्यांच्यातले शमाम म्हणजे प्रिस्ट म्हणा आणि शिवाय डॉक्टर म्हणा दोन्ही एकच असतो तो. तर असे त्यांचा खाली यायचा रस्ता, ते बहुतेक या सगळ्या बाकीच्या लोकांच्यापासून दूर आहे, पण तिथून त्यांचा खाली यायचा जो रस्ता आहे तो डोंगर उतरले या बाईंच्या घरावरून जातो असा तो रस्ता होता तिथे. मग तिथे ते लोक जेव्हा खाली येतात तेव्हा या बाहेर सांगायला सुरुवात केली, हे औषधं त्याला मग मी शिकवले औषधं कशी करायची वगैरे या बाईला. मग तिने सांगितले तुमचे असे रोग आहेत ना, चला मी तुम्हाला औषध देते म्हणून त्याची सुरुवात झाली तेव्हा. आणि नेमकं त्याच वेळेला BBC-ने ह्या कोविडच्या बद्दल एक लघुपट हा प्रसिद्ध केला. त्यांच्या याच्यावरती TV-वरती दाखवला गेला. कारण एक त्या कोवी इंडियन नावाची जमात आहे, त्यांच्यात एक असा आहे, हा आताचा जो काळ आहे हा प्रगट होण्याचा काळ आहे. आणि हे गोऱ्या युरोपियन लोकांना आपले धाकटे भाऊ म्हणतात, म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि आमच्या धाकट्या भावनाला सांभाळून घ्यायचं आहे म्हणून तुम्ही बाहेर असं त्यांचे ट्रॅडिशन आहे. आणि म्हणून ते येऊन या त्यांच्या बाईंच्याकडे संपर्क आला. मग हे जेव्हा आम्हाला नंतर कळल्यानंतर मी राजधानीतले एक डॉक्टर, मेडिकल डॉक्टर आणि दुसरे 4 हे घेऊन
4 दिवस चालत जायला लागतं. रात्री मुक्काम भाड्यात करायचा तिथे 102 वर्षाचा त्यांचा तो पुढारी तिथला तिथे जाऊन त्याला मी अग्निहोत्र शिकवला इथे. तर या आंब्याच्या झाडाला दोन आंबा कधी ऐकलंय का? कोको आता जास्तीत जास्त 2 क्रॉप्स 2 हार्वेस्टिंग होत आहे त्यांना. इथे महिन्याला कोको येतोच आहे. काय वेळासारखंच आहे हा. आम्ही तिथे आता म्हणतोय हे आता एकरात शेती कशी करावी विसरा, स्क्वेअर मीटरमध्ये शेती कशी करा हे एवढं दत्ता सांभाळा, कारण संबंध असेलचा पाऊस पडतोय. ठीक आहे. आणखीन काय? या दृष्टीने मार्गदर्शन मिळेल का? आपल्याला आता फ्री टाईम टेबल काढून दिलं जाईल. त्याच्याकडे कुठलाही मोबाईलला यायचं नाही, काही नाही. आपल्या घरचे लोक येतील. आता एवढं जमेल तेवढं आपण खूप याची सुरुवात केली आणि एवढं आपण सांगू शकतो आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि हे आता सांगितल्यासारखं अथर्ववेदामध्ये आणि सांगितल्यावरती हे आमचं सॉफ्टवेअर आधारित आहे आता. आणि तुमचं एक्झॅक्टली तुमची भूमी हे आधारित बायबल सुरुवात करा म्हणून सांगितलं. म्हणून आम्ही सुरुवातीला सगळं चर्चेसमध्ये ते सगळं वाढत गेलं आहे. आज सर्वत्र सुद्धा हे म्हणजे एक असं आहे की कुणाला जरी निमित्त बनवून ते मोठे अवतार असतात ते कार्य करून घेतात. कालच आम्ही सांगत होतो आपल्या जगभर आमचे सगळे म्हणजे आमची याचा अर्थ हे अग्निहोत्र म्हणजे भारतीय असं नव्हे, आमची म्हणजे हे अग्निहोत्र हे आता तारीख करणारे ती सगळ्या देशात आहेत ते आमची. तर आम्ही या सगळ्या लोकांना सांगतो आता जरा अहंकार होणार नाही एवढं बघा. तर म्हटलं अहंकार ही चीज अशी आहे की कधीही पुढल्या दरवाजाने येत नाही, मागच्या दरवाजाने येत नाही, खिडकीतून येणार नाही. एक पुढं जरासं देखील स्मॉल जसं सूर्याचा किरण हो काढलं तरी तिथून येईल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही असा भयंकर अहंकार आहे. तुम्ही आम्ही सगळे करून जगभर पसरत आहे असं जर तुम्ही समजत असाल हा तुमचा भ्रम आहे. आज तुम्हाला आम्हाला सगळ्याला कुलपात घालून तिथे बसवलं एका खोलीमध्ये, तरी सुद्धा हे सर्वत्र अग्निहोत्र जाणार आहे. कारण ही अवताराची इच्छा आहे, ईश्वराची इच्छा आहे. आणि त्या इंग्रजी भाषेत त्यांना असं सांगितलं डू नॉट थिंक, म्हणजे हे तुमच्या आमच्यामुळे होतं असं नाही, तर तुमच्या आमच्यासारखी माणसं असून सुद्धा हे कसं होत आहे इन स्पाईट ऑफ हे कसं होत आहे हेच मोठं आश्चर्य आहे. म्हणजे एवढा म्हणजे प्रजापतये स्वाहा प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः प्रजापतये इदं नमः. Now we sing it one time together as we do it at Agnihotra time. All together. Agnaye स्वाहा Agnaye idam namah. Prajapataye स्वाहा Prajapataye idam namah. Select it, no broken points should be there. Attract us. तांदूळ जे आपण वापरता त्याच्यामध्ये न तुटलेलं नो प्रॉब्लेम. And on one piece you put some ghee, and with this piece you start a fire. Yes. We start approximately 4 minutes before the time of Agnihotra. Today Agnihotra time is 6:28 and 46 seconds. 48 seconds. 48. आपला अग्निहोत्र टायमिंग जो आहे 6:28 48 सेकंड्स. त्याच्या आधी एक 4-5 मिनिट आधीच आपल्याला पेटवायचं आहे. आता 4 मिनिटं शिल्लक आहेत. 6:24
15 सेकंड झालेले आहेत. पेटवताना काडी जो असेल तो त्याच्यात आत न घालता बाहेर काढून ठेवावा. आणि तो टायमिंग आणि आपलं घड्याळ जे आहे आपलं AIR किंवा रेडिओ टायमिंग प्रमाणे आपण घड्याळ लावून घेतलं पाहिजे आणि तो सतत आठवड्यातून चेक केला पाहिजे की तो टायमिंग आहे बरोबर आहे की नाही. बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 1 मिनिटाचा इकडं तिकडं जरी बंद झालं तरी तो अग्निहोत्राचा इफेक्ट मिळत नाही. त्याच्यावर अतिशय महत्व आहे टायमिंग. आणि दुसरं गाईचं तूप म्हणजे शुद्ध गाईचं तूपच लागतं याला. आणि पेटवायला आपण कुठलाही कापूर किंवा दुसरं कुठलीही वस्तू आपण वापरत नाहीये. फक्त तुपानेच आपल्याला अग्नी पेटवायचा आहे. फक्त तूपच वापरायचं आहे. कापूर गुळगुळ किंवा दुसरं काही याच्यात वापरायचं नाही. Because kapoor today is 90% chemicals, so we do not want to add already chemicals from the start. आज जे कापूर बनवलं जातं ते सगळं केमिकल आहे, सिंथेटिक आहे. त्यामुळे आपण कापूर याच्यामध्ये वापरायचा नाही. त्यानंतर जो तुम्ही तांदूळ याचे घेतलाय त्याच्यामध्ये 1-2 थेंब तूप घालून घ्या त्याच्यात आणि त्याच्यातले 2 भाग तयार करून ठेवा. की प्रत्येक आपण जेव्हा स्वहा उच्चार करतो. Rice also, a few drops of ghee on the rice, and you make 2 portions. Fire anymore, even if it does not burn so well, or if some rice corns are not fallen inside. After we have uttered the mantra, we do not disturb the fire anymore. एकदा अग्निहोत्राचा मंत्र म्हणायचं संपल्यानंतर त्या अग्नीला आपण काही हात लावायचं नाही. समजा त्याच्यात काही पूर्ण पेटलं नसेल किंवा काही ते तांदूळ शिल्लक अक्षता शिल्लक असतील तरी सुद्धा आपण त्याला काही डिस्टर्ब न करता शांतचित्त आपल्याला राहायचं. यू डोंट डिस्टर्ब द फायर आफ्टर यू अटर दी. 20 सेकंड आहेत. 10 seconds. 10 seconds. See, it is very, very important. Timing is very important. Agnaye Swaha, Agnaye Idam Namah, Prajapataye Swaha, Prajapataye Idam Namah. आणखी पुन्हा मग आता एवढा आपण बिझी असतो. आज सकाळपासून आम्ही शेतीबद्दल बोलतो सर्वत्र. इथे तो आता बोलायचा विषय नाही आहे शेतीचा. तर आधीच आम्ही आता एवढे बिझी आहोत आणि आणखीन हे कशात त्याच्यामध्ये काळात काढून घ्यायचं पुन्हा या टाईमला सूर्य आणि सूर्यास्त असा काही हे आता लोकांना खायला मिळत नाही. आणि तुम्ही एवढं असं तांदूळ ह्याच्यामध्ये टाकता, पुन्हा तूप टाकता, लोकांना खायला मिळत नाही. हे जाळून काय पुढे झालं का या कशात अशा काही प्रश्न हे होत असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक जण सुखाच्या शोधामध्ये आहे. जगी सर्व सुखी असा कोण पाहे म्हटलेलं आहे रामदास स्वामींनी. तुम्ही शोधून पहा, कोणीच आढळणार नाही. प्रत्येक जण मला सुखी व्हायचा म्हणून प्रयत्न करतोय त्याच्या त्याच्या परीने. असा कोणीही तुम्हाला भेटलेलं नाही कधी आयुष्यात आहे बाबा आपण पूर्ण सुखी आहोत. एवढंच नाही तर भेटला नसेल पण ऐकलंही नाही कुठे. आता हे
काय भानगड आहे, असं का, आणि त्याचा या होमाशी संबंध काय वगैरे वगैरे काय आपल्याला काय लागणार. आता मटेरियली आर्थिकदृष्ट्या समृद्धी आहे, त्याची या भौतिक जीवनाला जे जे लागतं त्याच्या सगळ्या गोष्टी पुरेशा प्रमाणात आहेत. जुन्या भाषेत बोलायचं झालं तर घोडागाडी आहे अशा अर्थाने हे सगळं याला आपण म्हणतो. आता हे काहीतरी फार चुकीची भाषा आहे हे असं समजलं. सुख हा जो शब्द आहे हा मूळ संस्कृतचा आणि तिथून या भारतातल्या सगळ्या भाषेत तो आलेला आहे. सुख, सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे वातावरण. खचा अर्थ आकाश, खे गच्छती ती खगा, हा म्हणजे पक्षाला खग म्हणतात, आकाशात जाणार. म्हणजे सुख वगैरे असे काय निराळे एखादी भौतिक वस्तूच नाही आहे. सुख म्हणजे चांगलं वातावरण आणि त्याच्या विरुद्ध शब्द म्हणजे दुःख, म्हणजे दुःख म्हणजे वाईट वातावरण. तर आज हे जे काय वातावरण आहे ते जर बरोबर नसेल तर सुख हा शब्दच विसरा. पण आपण सुख हा शब्द आता सांगितल्याप्रमाणे आता काही चुकीचे शब्द त्या भाषेमध्ये येतात. इंग्रजीचे असे शब्द आलेले आहेत चुकीचे, मराठीतच. आता दुसरा शब्द घ्या आपण, जरा सुबत्ता बरं असलं आर्थिकदृष्ट्या वगैरे तेवढं चांगलं ऐश्वर्यात आहे म्हणतो. आता ऐश्वर्य हा शब्दच मुली ईश्वर या शब्दाचं भाववाचक नाव आहे. म्हणजे ईश्वराचे गुणधर्म ज्याच्यात आहेत तो ऐश्वर्य, त्याचा याच्याशी काडीवर संबंध नाही याचा. पण आता ते रूढ झालेले आहेत शब्द. तर पण आता असं आहे, ह्याच्या पुढे आत्तापर्यंत काही जे अंधश्रद्धेत चालले ते चालू आहे, ह्याच्यामुळे मात्र ही अंधश्रद्धा सहन केली जाणार नाही. आता वातावरण चांगलं करायचं म्हणजे काय, अशी काहीतरी भौतिक गोष्ट आहे का की अशी केली की कशावर ओळखायची हे चांगलं झालेलं आहे. शेतीच्या बाबतीत आपण समजू शकतो, थोडंसंच रेफरन्स देतो. आज आता आम्ही राहतो पेरू देश, दक्षिण अमेरिकेतला. तिथल्या अमेझॉनच्या जंगलामध्ये गेले मी 5-6 वर्ष राहून जास्त म्हणजे शेतीवरती भर देऊन आज तिथे हजारो शेतकरी केवळ हे वेदमंत्र होम हवन यांनी शेती करतायत इथे. पण ही ज्यावेळेला आम्ही भाषा वापरतो त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला तपासणार, मग हा सिद्धांत आहे, ऋषी मुनींनी सांगितलेला सिद्धांत आहे. याचा अर्थ हे सिद्ध करण्याकरता जे जे उपाय तुम्हाला ज्ञात असतील ते करून पहा आणि ती सिद्धच झाला पाहिजे, त्यालाच म्हणून सिद्धांत म्हणतात. याचा अर्थ असा, तुम्हाला काय पाहिजे, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया पाहिजे ना, ऑक्सिजन फिक्सिंग बॅक्टेरिया पाहिजे ना, तुम्हाला पीएच जमिनीचा बदलला पाहिजे ना. मग ही हे केल्याने जे होत आहे असं होत असलं तर मग ते तुम्ही ते गाईचं तूप बरोबर काय घालता, तांदूळ का टाकता. मग आम्ही तुम्हाला असा प्रश्न करू, एखादा मनुष्य तुम्ही त्याला म्हणणार काय मूर्ख बाबा, लोकांना खायला मिळत नाही, तू जमिनीत टाकतो, जाणे किती मूर्खपणा, इतकाच मूर्खपणा आहे आपला, असं या आम्ही काही गलन करतो याचं लक्षात येईल. अनेक पटीने ते येत आहे आणि अत्यंत मटेरियल साधी भाषा आहे. तुम्हाला धार्मिक पिंपळाच्या आता इथे मग जगात तुम्हाला माहिती असलेली कुठलीही पद्धती घ्या, केमिकल नॉन केमिकल और अदरवाईज कुठलीही घ्या, त्याच्यापेक्षा एकरी जास्त उत्पन्न या पद्धतीने होत आहे. अशा हजारो एकरवरती आम्ही राहतो त्या देशातल्या ऑफिस ऑफ द प्रेसिडेन्सी त्याने ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटने हजारो एकरावरती पाहून हे केलेलं आहे. आता हे जर आम्ही मानणार नसतो, कारण सायन्सशिवाय तुम्हाला दुसरं काहीच सत्ता हा भारतात पसरला नाही. ही संबंध अंधश्रद्धा संबंध खतम झाली पाहिजे. आता आज काय करतोय आपण सगळ्या ह्याच्यात, आज जे सगळं अन्नधान्य